नमस्कार. आज आपण एका जबरदस्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत जी थेट भारताच्या रस्त्यांवरून तिथल्या कामाच्या पद्धतींमधून जन्माला आली आहे. आपण बघणार आहोत की कसं एक साधंसं ॲप व्हॉट्सॲपमुळे होणारा प्रचंड गोंधळ थांबवून व्यवसायाला एका नव्या नियंत्रणात आणू शकतं. चला ही इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊया. जरा विचार करा, भारतातला हा जो कोट्यावधी रुपयांचा लोन मार्केट आहे ना, एवढा मोठा व्यवसाय अनेकदा चालतो तो फक्त एका अगदी साध्या गोष्टीवर. ते म्हणजे एकच आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं ॲप, हो, व्हॉट्सॲपवर. थोडं आश्चर्य वाटेल, पण हेच खरं आहे. पण मग खरा प्रश्न इथे उभा राहतो की हे ॲप खरंच व्यवसायाच्या वाढीसाठी एक साधन आहे की मग सगळ्या गोंधळाचं मूळच हे आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या सगळ्या कहाणीच्या केंद्रस्थानी आहे एक व्यक्ती, कनेक्टर. चला तर मग या लोनच्या दुनियेचं हृदय म्हणजे या कनेक्टरला भेटूया आणि समजून घेऊया की त्यांचं काम नक्की आहे तरी काय. तर हे कनेक्टर म्हणजे नक्की कोण? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या लोन मार्केटमधले महत्त्वाचे एजंट आहेत. यांचं काम काय? तर ग्राहकांकडून लीड्स घेणं आणि त्यांची कागदपत्र गोळा करणं. आता हे लोक जास्त करून फील्डवर असतात, सगळं काम मोबाईलवरच चालतं आणि त्यांना कॉम्प्युटर वगैरेचं फारसं ज्ञान नसतं आणि त्यामुळेच ते जवळजवळ पूर्णपणे व्हॉट्सॲपवर अवलंबून असतात. आणि इथेच तयार होतो व्हॉट्सॲपचा सापळा. नकळतपणे हे ॲपच त्यांची एक प्रकारे ऑपरेटिंग सिस्टम बनून जातं. आणि हो, व्हॉट्सॲप त्यांचं मुख्य साधन का बनलं हे समजण्यासारखं आहे. का? कारण त्याला काही शिकावा लागत नाही. एकदम सोपं आहे. संवाद थेट होतो, जसं आपण आपल्या माणसांशी बोलतो. शिवाय मराठी, हिंदीसारख्या आपल्या भाषेत चालतं. फील्डवर कुठेही कधीही वापरता येतं आणि त्यात टेक्स्ट, व्हॉइस मेसेज, फोटो, PDF सगळं काही पाठवता येतं की. पण गंमत बघा, ही जी सोय आहे ना, तीच पुढे जाऊन एक मोठा सापळा बनते. आता कनेक्टरच्या कामाची खरी परिस्थिती बघूया. म्हणजे अपेक्षा काय असते की सगळं काम एका व्यवस्थित सिस्टमने व्हावं. पण प्रत्यक्षात काय घडतं? व्हॉट्सॲपवरचे इकडे तिकडे विखुरलेले चॅट्स आणि ग्रुप्स. अपेक्षा असते की आज काय काम करायचं याची एक स्पष्ट लिस्ट असेल. पण खरं तर सगळा कारभार चालतो आठवणींवर आणि चॅटवर खाली स्क्रोल करण्यावर. कागदपत्र सुरक्षित राहतील असं वाटतं, पण प्रत्यक्षात दिसतो तो फक्त कागदपत्रांचा गोंधळच गोंधळ. आणि याचा शेवट कशात होतो? सततच्या गैरसमजांमध्ये. आणि डॉक्युमेंट मॅनेजमेंटचा गोंधळ तर विचारूच नका, ते एक दुःस्वप्नच आहे. म्हणजे बघा, एकच डॉक्युमेंट 4-4 वेळा पाठवलं जातं. जुन्या आणि नवीन कॉपीज एकमेकांत मिक्स होतात. कोणतं डॉक्युमेंट कुठल्या DSAला म्हणजे डायरेक्ट सेलिंग एजंटला पाठवलं याचा काही पत्ताच नसतो. आणि सगळ्यात धोकादायक काय? तर चुकून एका ग्राहकाची माहिती दुसऱ्यालाच पाठवली जाते. आणि या सगळ्याचा ना कुठला पुरावा ना काही रेकॉर्ड. आता बघा, व्हॉट्सॲप 10-20 केसेसपर्यंत ठीकठाक चालतं. पण जेव्हा एकाच वेळी 100पेक्षा जास्त केसेस सांभाळायची वेळ येते ना, तेव्हा ही सगळी सिस्टीम अक्षरशः कोसळते. आणि यामुळे होतं काय? तर कनेक्टरच्या व्यवसायाची वाढ तिथेच थांबते. मग यावर उपाय काय? तर एक नवीन विचार, एक नवीन फिलॉसॉफी समोर येते, कनेक्टरची ऑपरेटिंग सिस्टीम. आणि हे व्हॉट्सअपला हटवण्यासाठी नाहीये, तर त्याच्यावरच एक स्मार्ट आणि सुसंघटित लेअर तयार करण्यासाठी आहे. यामागचा विचार खूप मोठा आहे. हा उपाय म्हणजे फक्त एक ॲप नाही, तर कनेक्टरसाठी बनवलेली एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. या एका वाक्यातून या ॲपची विजन किती मोठी आहे हे कळतं. तर यामागचा मूळ विचार समजून घेऊया. व्हॉट्सॲपला बाजूला नाही सारायचं, उलटं त्याचा योग्य वापर करायचा. व्हॉट्सॲप कशासाठी? तर फक्त बोलण्यासाठी, चॅटिंग आणि नोटिफिकेशनसाठी. मग हे ॲप कशासाठी? तर कामाचं खरं रेकॉर्ड ठेवण्यासाठी. प्रत्येक केसची मालकी कोणाकडे, कामांची प्रगती काय आहे आणि डॉक्युमेंट्सवर पूर्ण नियंत्रण, हे सगळं ॲपमध्ये असेल. सोप्या शब्दात व्हॉट्सॲप संवादासाठी आणि ॲप संरचनेसाठी. चला आता हा बदल प्रत्यक्षात कसा घडतो ते पाहूया. म्हणजे गोंधळाकडून नियंत्रणाकडे जाणारा हा प्रवास कसा आहे, हे एका कनेक्टरच्या रोजच्या कामातूनच समजून घेऊ. समजा एक नवीन लीड घ्यायचं आहे, तर ॲप कसं काम करतं? अगदी सोपं. फक्त नवीन केस बटनावर टॅप करा, ग्राहकाचं नाव, मोबाईल नंबर, कर्जाचा प्रकार आणि रक्कम टाका आणि सेव्ह करा. झालं. बाकीचं काम सिस्टीम करते. ती आपोआप कस्टमर ID, केस ID तयार करते आणि त्या केससाठी लागणाऱ्या कामांची आणि डॉक्युमेंट्सची लिस्ट पण जोडून देते. किती सोपं आहे हो बघा. आता डॉक्युमेंट्स पाठवण्याच्या पद्धतीतला फरक बघा. आधी काय व्हायचं? व्हॉट्सॲपवर जुने चॅट शोधा, त्यातली PDF किंवा इमेज फॉरवर्ड करा आणि ती योग्य वर्षनची आहे की नाही याची काहीच गॅरंटी नसायची. रेकॉर्ड तर विसराच. आता काय होतं? ॲपमध्ये केस उघडा, फोटो किंवा PDF अपलोड करा आणि व्हॉट्सॲपवर एक सुरक्षित लिंक पाठवा. बस. कोणतं व्हर्जन कोणी पाहिलं या सगळ्याचा हिशोब आपोआप ठेवला जातो.
या ॲपमध्ये खास कनेक्टरचा विचार करून काही फीचर्स टाकले आहेत. जसं की प्रत्येक लीड ही एक लोन केस मानली जाते. एकाच वेळी अनेक DSA आणि बँकांकडे केस कुठे पोहोचली आहे हे ट्रॅक करता येतं. प्रत्येक केससाठी एक वेगळी वेब ड्राईव्ह मिळते. कामं आणि अडचणी एकाच ठिकाणी मॅनेज होतात आणि हो, कमिशन आणि बिलांचा हिशोब ठेवणं तर एकदम सोपं होतं. शिवाय मराठी आणि हिंदी भाषेचा सपोर्ट तर आहेच. या ॲपचा परिणाम फक्त एका युजरपुरता नाहीये. यामुळे पूर्ण इकोसिस्टमच बदलून जाते. आणि या व्यवस्थित सिस्टीमचा फायदा कोणाकोणाला होतो ते बघा. कनेक्टरची धावपळ कमी होते, पेमेंटचं चित्र स्पष्ट दिसतं आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळते. DSAला काय मिळतं? एकदम स्वच्छ डेटा आणि कामावर जास्त कंट्रोल. ग्राहकाला मिळतो एक प्रोफेशनल अनुभव आणि त्यांच्या डॉक्युमेंट्सची सुरक्षितता. आणि बँकेला त्यांना मिळतायत जास्त दर्जेदार आणि नियमात बसणाऱ्या केसेस. या सगळ्यामुळे एक असा जबरदस्त डेटा लूप तयार होतो जो स्पर्धकांकडे सहजासहजी असूच शकत नाही. आणि हाच एक मोठा स्ट्रॅटेजिक फायदा आहे. तर मग जाता जाता एक विचार करूया. काय होईल जर सर्वोत्तम टेक्नॉलॉजी आपल्या सवयींना बदलणार नसेल तर? उलट त्यांनाच एका नव्या उंचीवर, एका चांगल्या स्तरावर घेऊन जाईल तर?